नमस्कार, मी रणजित शेवाळे. चित्रसिद्धी एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जसं की मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही एक मुरड नावाची शॉर्ट फिल्म बनवली आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की ते शूटिंग करत असताना ज्या काही आमच्या सेटवरती गमती जमती घडल्या, आम्ही कशाप्रकारे शूट केलं, तर ह्याचा एक आम्ही व्हिडिओ बनवला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की आपण हा व्हिडिओ बघावा आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता शूटिंगचा पहिला दिवस गणपती बाप्पाच्या पूजापासून सुरुवात करतोय आम्ही. संस्कृतीने आणि मी गणपती बाप्पाची पूजा केली. तुम्हाला जी ही मुलं वगैरे दिसतात ही माझी शाळा आहे पंढरपूरची. आम्ही शाळेमधला हा पहिला सीन शूट करत आहोत. पूजेनंतर आम्ही फोटोशूट केला आणि मेकअपला सुरुवात केली. शाळेतील एका वर्गामध्ये आम्ही मेकअपचा बेस ठेवला होता आणि जलालबाईंनी माझा अप्रतिम मेकअप केला आहे. त्यानंतर संस्कृतीचाही जलालबाईंनी मेकअप छान प्रकारे केला. त्या दिवशी शाळेमध्ये पेपर होते, त्यामुळे आम्हाला पेपर चालू व्हायच्या अगोदर सीन शूट करायचा होता. हे आहेत रोहित सर, सीनची तयारी करत आहेत. आणि शिंदे सरांना आम्ही एक रोल दिला तर त्यांची आम्ही रिहर्सल करून घेत होतो. ही आहे पूजा कॉस्ट्यूम आणि क्लॅप TCRचं काम पाहत आहे. आणि सर्वात प्रथम आम्ही मुलांच्या रिॲक्शन्स घेतल्या, टाळ्या वाजवलेल्या, क्लो त्यांचे रिॲक्शन्स घेतल्या. ऊन वाढत होतं, त्यामुळे आम्ही अगोदर मुलांचे रिॲक्शन्स शूट केल्या, कारण की नंतर मुलांना थांबवणं अशक्य होतं, कारण की मुलांचे पेपर चालू होत होते. त्याच्यामुळं त्यांचं अगोदर आम्ही शूट केलं. त्यानंतर आमचे जे क्लोज वगैरे होते स्टेजवरचे ते आम्ही नंतर शूट केले. बघू शकता मुलांनी कसं रिॲक्शन्स काढून घेते, टाळ्या वगैरे वाजवलेल्या. त्यानंतर आमचं सरांचं स्टेजवरचं शूट चालू झालं. बघू शकता कशा प्रकारे क्लॅप दिली जाते. पूजा जी आहे ती क्लॅप देते. सीन 17 शूट 1 टेक 1. त्यानंतर सरांनी त्यांचा डायलॉग चालू केला. आम्हाला ऑडिओला थोडासा प्रॉब्लेम येत होता. त्यानंतर रोहित सरांनी थोडी शक्कल लढवली आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. सीन नंबर 17 शॉट 5 टेक 2. दिल्यापासून घ्या नका, आज अगोदरच नका. ऍक्शन घेतल्यापासून. हां घेतलं सर, पुढे वाजव सर. हां ते व्यवस्थित द्या ना. हां हां चला ऍक्शन. माझ्याकडे बघू नका. सीनला बराचसा वेळ लागत होता, त्यामुळे माझी चिडचिड होत होती. आम्हाला खूप रणजित तू थांब, मी बोलतो. त्यांनी त्याच्या इच्छांना मुरड घालत माझी जबाबदारी स्वीकारली. माझ्या दादाला ना डॉक्टर व्हायचं होतं. शूटिंगमध्ये काही गमती जमती झाल्या आणि मुलांनी खूप आम्हाला कॉपरेट केलं. सांगेल तसं रिॲक्शन दिल्या, टाळ्या वाजवल्या व्यवस्थित. ऊन वाढत होतं तरी सर्वजण बसले शूट होईपर्यंत. जरी माझ्या मनासारखं शूट होत असलं तरी आम्हाला खूप लिमिटेशन्स होते, कारण की पेपर चालू होणार होता. त्यामुळे आम्हाला लवकर सीन संपवायचा होता आणि माझ्या टीमने खूप लवकरात लवकर सीन शूट करायसाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली. हे आहेत DOP शुभम सर. शुभम सरांनी खूप पटपट शूट केलं, कारण की त्यांना आम्हाला टेक्निकली जास्त वेळ देता येत नव्हता, कारण की सीन लवकर संपवायचा होता मुलांच्या एक्झाममुळे. तर त्यांनी खूप कोऑपरेट केलं, रनिंगमध्ये शूट केलं, पटपट रिॲक्शन्स घेतल्या मुलांच्या. आणि सीन संपल्यानंतर बघू शकतो मुलं पेपरच्या ओळीने चाललेले आहेत आणि खुश आहेत. त्यांना पण एक एक्सपिरियन्स भेटला. आणि त्यानंतर आम्ही टीमसोबत एक फोटो घेतला आणि शेरकर सरांचेही आम्ही आभार मानले, कारण की त्यांनी परमिशन दिली आम्हाला शूटसाठी. हे आहे आमचं दुसरं लोकेशन, जे की पंढरपूरमधील कृषी बाजार समिती आहे. आणि तुम्ही बघू शकता कांद्याच्या मार्केटमध्ये आम्ही सीन शूट करत आहोत. उन्हामध्ये शूट चालू आहे. आणि तुम्ही जे पोस्टर पाहताय घरबंदूक बिर्याणीचं, तर ते एक्झॅक्ट काय आहे ते तुम्हाला पाहण्यासाठी मुरड नावाची जी शॉर्ट फिल्म आहे ती पाहिल्यानंतरच कळेल. तुम्ही बघू शकता जलालबाईंनी असल्या उन्हामध्ये कष्टाचा घाम दाखवण्यासाठी आम्हाला घाम दिला. हे पाहू शकता कसा असतो मेकअप. आणि कृषी बाजार समिती पंढरपूर पोती उचलण्याची कामं केली आहेत, बघू शकता. आणि आमचे स्पायडरमॅन DOP शुभम डूम
बघू शकता कशा प्रकारे त्यांनी शूट केला आहे सीन. ऍक्शन टेम्पोवरती चढून विदाउट एनी सपोर्ट पाहू शकता. कुठलाही सपोर्ट न घेता एकट्याने टेम्पोवरती चढून सीन घेतला आहे. त्यानंतर आम्ही बार्शीमध्ये उतरेश्वर मंदिरामध्ये एक सीन शूट करायला आलो, पण आम्हाला चिलटांनी खूप त्रास दिला पण सीन खूप छान शूट झाला. हा आहे आमचा शूटिंगचा दुसरा दिवस आणि तू पाहू शकता पूजा कॉस्ट्युमला प्रेस करत आहे. त्यानंतर आमचं कासरवाडी गावामध्ये शूटिंग सुरू झालं. एक दुकानाचा सीन होता छोटासा, पण आम्ही लोकेशन अगोदर पाहिलं नव्हतं, पण अक्षय शिंदेच्या ओळखीनं आम्हाला त्या गावामध्ये लगेच दुकानाला परमिशन मिळाली आणि माझे को आर्टिस्ट म्हणजे दुकानदार जे दाखवले होते ते आकाश बनसोडे होते. ते खूप उत्तम कलाकार आहेत. दुसरा दिवस असल्यामुळे टीम बऱ्यापैकी ॲक्टिव्ह झाली होती. पटपट काम करत होते सर्वजण आपापलं. पाहू शकता उन्हाच्या ह्याच्यामध्ये आम्ही सीन शूट करतोय. दुकानातला सीन आवरून आम्ही जे आमचं पुढचं लोकेशन होतं घराचं तिकडं निघालो आणि हे तुम्ही पाहू शकता हे माझं घर दाखवलेलं आहे फिल्ममध्ये. ऊन खूप वाढत होतं, पण DOP सर आपले शुभम सर त्यांच्या सल्ल्याने आम्ही टेक्निकली त्यांनी मॅनेज केलं आणि ऊन जेवढं कमी करता येईल तेवढं कॅमेऱ्याला त्यांनी केलं आणि पुढचा सीनला आम्ही सुरुवात केली. बऱ्याच दिवसांनी मी पुण्यावरून घरी येतोय असा सीन आहे. 1 take 2. ऍक्शन अचानक आलास तू? कॉल नाही, काही नाही. आईला सांगितलं होतं की तुला नाही सांगितलं आहे ना? अच्छा, सरप्राईज अच्छा, म्हणजे सरप्राईज तू नाही, आईने दिलंय तर. हो. कशी आहेस तू? मी मस्त आहे. बरं झालं आलास, खूप आठवण येत होती तुझी. माझ्यासाठी काय आणलंय? उत्साहामध्ये संस्कृती डायलॉग विसरत होती. माझ्यासाठी गडगड करायला लागली. ये डेअरीवर संध्याकाळी मला दूध प्यायला जावं लागतं आणि दूध घ्यायला जावं लागतं. जाऊ का? उत्साहामध्ये कुणालने प्रकाशला उडवलं. एकंदरीत शूट हे खेळीमेळीच्या वातावरणात पुढे चाललं होतं. आमचं एक एक सीन आम्ही करत चाललो होतो. ही आहे माझी आई, जिचा आता मेकअप चालू आहे. जलाल सरांनी तिला चांगला लुक दिलेला आहे. सॉरी अशा छोट्या मोठ्या चुका शूटिंगमध्ये होतच असतात. त्यानंतर तुम्ही पाहू शकता घरात मी आतमध्ये आल्यानंतर आईसोबत डायलॉग रिहर्सल करत आहे. त्यानंतर आम्ही सर्व टीमने उन्हामुळे थोडासा ब्रेक घेतला. अगं तेव्हा आज तरी उद्या आधी झालं का तुझं सुरू? त्यानंतर आम्ही रिहर्सल करून सीनला सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता मी घरामध्ये आतमध्ये आलेला सीन आहे. मी औषध घेऊन आलो तुझ्यासाठी. यानं फरक पडेल तुला. समधी तशीच माहिती तेवढं फरक काय पडत नाही. पडेल का आई? नको काळजी करू. बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे शूट चालू आहे. शोभम सर कोणत्या कोणत्या अँगलनी शूट करत आहेत. खरं तर शूटिंग करताना
चित्र वेगळंच असतं, पण जेव्हा फायनल आउटपुट येतं ना ते खूप छान पाहायला सीन मिळतं. नंबर 5 शॉट नंबर 8 टेक 2 ऍक्शन. शूटमध्ये आमच्याकडं मॉनिटर नव्हता, पण आम्ही जुगाड करून मॉनिटर जो आहे मोबाईलमध्ये हे केला होता आणि जे काही मॉनिटरचं जे काम असतं ते मोबाईलमध्ये होत होतं. दादा आले की झालं तुझं चालू. एवढं लांबून आला ना दादा. त्याला पहिले या सीनला थोडासा वेळ लागला कारण की संस्कृती थोडासा डायलॉगमध्ये चुकत होती, कारण की डायलॉग पण मोठा होता, सीन पण हा मोठा आहे. वर्षाची दिसत होते ते पूर्ण खूपच खूपच म्हणजे उद्या जाणार आहे, संपणार आहे आता असं दाखवलं सरांनी. हां म्हणजे एक टास्क होतं किंवा एक विधवा आईचं कॅरेक्टर आहे आणि हा हिरो आहे. हे दोन भूमिका आहेत एकत्र. तो हिरो पण दिसला पाहिजे, तो गावठी पण दिसला पाहिजे, म्हणजे खेड्यातला आहे आणि स्वप्न मोठे आहेत त्याची बाबा हिरो बनायचं. हे दोन लुक माझ्या डोक्यात होते की बाबा हिरो दिसला पाहिजे आणि तो गावात आहे, गावात आली गावात सारखा दिसला पाहिजे आणि तो हिरोच्या कॅरेक्टरमध्ये गेला तर हिरोसारखं दिसला पाहिजे. आणि आईचं पण तसं होतं, कारण आईची जी भूमिका करणार आहेत त्या मॅडम आहेत त्या ऑलरेडी खूप फेअर आहेत, म्हणजे खूप गोऱ्या आहेत आणि मला सांगितलं की यार त्या विधवा आहेत, ती आजारी आहेत, तर त्यांना आजार दाखवायचा आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती दिसला पाहिजे. मग मी खूप थोडा अभ्यास केला की नाही मॅडमचा चेहरा कसा डल करता येईल किंवा आजारी दाखवता येईल, त्याच्यावरती मी मेहनत घेतली. आता रिझल्ट तुम्हाला कळेलच. कुणाचा तर ॲटिट्यूड नाही आहे सगळा असा की बाबा मी लय भारी आहे किंवा मी एवढं फिल्म केलं आहे, मी एवढं शूट केलं आहे, मी करतोय. ते सगळ्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे. इथून पुढे आपण चांगलं काम करूया एकत्र. अजून आता शॉर्ट फिल्म करतोय, भविष्यात जर वेळ आला तर आपण मोठी फिल्म करूया. सगळ्यांच्या शुभेच्छेनुसार आणि सगळ्यांचं धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं, सॉरी. सगळ्यांचं धन्यवाद, मी सगळ्यांचा आभार मानतो. मला तुम्ही सगळ्यांनी इथं बोलवलं, चांगलं सहकार्य केलं आणि एवढ्या उन्हात काम करायची संधी मिळाली. ते खरं आहे. आणि सगळ्यांचे स्किन टोन सगळे डल झालेले आहेत, एकदम नॅचरली सगळे काळे झालेले आहेत. त्यामुळे मला त्याला आणखी एक टास्क होता, यार हे सगळे टॅन झाले तर मला आणखी जास्त काम करावं लागलं. त्यानंतर आमचा घरातला एक सीन शूट केला आम्ही, जो की तुम्ही पाहू शकता. अजय देवगण सरांचा फोटो आहे आणि त्याची मी पूजा करतोय. तर हे सगळं काय आहे ते तुम्हाला फिल्म बघितल्यानंतरच कळेल. घरातले सीन आवरल्यानंतर आम्ही एक बाहेरचा सीन केला, जो की असा होता की मी पुण्याला चाललेलो आहे आणि मी बहिणीचा आणि आईचा निरोप घेतोय. आम्ही डायलॉग पण रिहर्सल केली. त्यानंतर जो माझा मित्र दाखवला आहे गण्या, तो मला पुण्याला सोडायला बस स्टॉपपर्यंत येतो, असा सीन आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आमचं सीन चाललेलं आहे. पूजा क्लॅप देते, त्यानंतर सीन व्यवस्थित झाला आमचा. ही आमची टीम बघू शकता, राम सर, जलाल सर. इमोशनल सीन आहे थोडासा. सीन नंबर 13 शॉट नंबर 5 टेक 2 ऍक्शन. होय तू आईची काळजी घ्या. तुझ्या का कट इट. ऑर्डर द्या. ऍक्शन. अरे चल की बाबा, हॅलो की गाडी इथून. आता काय आमच्या बोकांडी बसवतो का माणसांना? अहो मावशी थांबा 2 मिनिटं. अरे पण जागा आहे का इथं बसायला? उगा थांबलाय तिथं, चल पटकन, आम्हाला उशीर व्हायला लागलाय. एक शिडी उद्या फक्त लगे हलवतो. होय. या आहेत संस्कृतीच्या मम्मी. यांनी देखील आपल्या शॉर्ट फिल्ममध्ये एक छोटासा रोल केलेला आहे. हा जो सीन आहे हा आम्ही खूप अवघड परिस्थितीत केला, कारण पाहू शकता की वरून ऊन आणि मला गाडीला धरायला पण व्यवस्थित जागा नव्हती. तू नका त्या सायराट मधल्या पारशासारखा फेमस व्हायला पाहिजे मग. त्यासाठी नशीब लागतं आणि दुसरी गोष्ट मेहनत. ते तर मी करतोयच. एक दिवस मी मोठा हिरो होऊन दाखवतो, नाही बघा. लय भारी होईल लागा तू फेमस झाल्यावर. तुझा बा काय परत एकदा घेऊ ना. लय भारी होईल लागा तू फेमस झाल्यावर. तुझा बा कौतुक आणि हे सांगायचा. तू त्या सायराट मधल्या पारशासारखाच आहे बघ. तू त्या सायराट मधल्या पारशासारखा फेमस व्हायला पाहिजे बघ. तू त्या सायराट मधल्या पारशासारखा फेमस व्हायला पाहिजे बघ. फेमस नाही ना फेमस.
हा सीन शूट करायला आमच्याकडे एक्स्ट्रा इक्विपमेंट नव्हते, पण DOP सर बघू शकता तुम्ही की गाडीच्या बाहेर कसे लटकले आहेत विदाऊट लय भारी होईल लागा तू फेमस झाल्यावर. तुझा बा परत एकदा बोल ना. लय भारी होईल लागा तू फेमस झाल्यावर. तुझा बा कौतुकाने हेच सांगायचं. खड्डा तुम्ही नको येऊ का? कट